अजून एक गोष्ट, त्यांनी तुम्हाला मध्ये कॉल केला होता का? अहो नाही, मी पुन्हा त्यांना ट्राय करते. वेट करा, मी हां. आलीच हं. ठीक आहे. The number you have dialed is currently switched off. The number you have dialed is currently switched off. अरे हे काय, त्यांचा फोन तर पुन्हा बंद येतोय. असं का? कदाचित तो कंपनी कॅम्पसच्या आतच असेल आहे. थोड्या वेळानंतर पुन्हा कॉल करून बघा. बरं ठीक आहे. मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलावंसं वाटतंय. मी जे तुमच्याकडे तुमच्या नवऱ्यानी दिलेलं सामान देण्यासाठी आलो होतो ना, असेच माझ्या ओळखीचे इथे खूप सारे लोक आहेत. त्यांना पण जाऊन भेटायला हवं मला. पण यावेळी त्यांना भेटायला जाणं खूप कठीण आहे. तुम्हाला जर कुठे थांबायचं असेल तर माझ्याच घरी तुम्ही थांबू शकता असं विजय मला म्हणाला होता. म्हणूनच मी तुम्हाला हे विचारतोय. आज एका रात्रीसाठी मी इथे थांबू शकतो का? जर तुम्हाला पटत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही थांबू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी म्हटलं होतं ना. हो. एक रात्रच तर आहे, थांबून जा. तुम्ही एक काम करा. बोला. तसंही तुम्ही इथे रात्री थांबणारच आहात ना. तुम्ही आंघोळ करून फ्रेश होऊन जा. तुम्ही या ना, तुमच्यासाठी खोली दाखवते. हां. या. तुम्ही या खोलीत थांबू शकता. इथे एसी वगैरे सगळंच काही आहे. प्रवास करून थकला असाल, तुम्ही जरा आराम करा. आपण संध्याकाळी भेटूया. हं. थँक्यू. बरं. ओके. बघा बरं, त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. कितीतरी दुकानात जाऊन ते माझ्यासाठी साडी, दागिने, आयफोन वगैरे घेऊन यांच्या हाताने पाठवलं इकडे. त्यांना थँक्स म्हणण्यासाठी फोन करते, पण फोन तर स्विच ऑफच येतोय. काय माहिती काय झालंय. ठीक आहे, थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करते. चला, काम करून मी पण तर थकली आहे. मी पण थोडा आराम करून घेते. गुड इव्हनिंग. हाय, व्हेरी गुड इव्हनिंग. बसा.
चहा पिणार आहे का? हो चालेल ना. हं. हे घ्या. थँक्यू. चहा एकदम मस्त बनलाय. हां, थँक्स. एक गोष्ट सांगा, किती वर्ष झाले तुमचा नवरा तुम्हाला सोडून फॉरेन मध्ये राहतोय? शहरात गेल्यावर 1 वर्षांनी आले होते ते. 1 महिना थांबले आणि ते मग परत गेले. मग 2 वर्षांनी एकदा आले, नेहमीप्रमाणे 1 महिना थांबले आणि मग परत गेले. आता तर 2 वर्ष झालेत, अजूनही आले नाही ते. मी पण बोलून बोलून थकली आता. म्हणतात येईल, पण येतच नाही. आता मी पण काय करणार आहे? मी तुम्हाला काही विचारलं तर वाईट तर नाही वाटणार? मी तुम्हाला बस असंच विचारतोय, तुमचा नवरा तर फॉरेन मध्ये राहतो, तो 2 वर्षात फक्त एकदाच इथे येतो. तुम्ही एकटं हे घर कसं काय सांभाळता आणि एकट्याने सगळं कसं काय मॅनेज करता? आता काय सांगू मी, मॅनेज करणं थोडं कठीणच आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगावं तर लागणारच आहे ना. वय झाल्यानंतर विचार करून काय फायदा असतो? पण मी कितीही म्हटलं तरी ऐकतच नाही. म्हणतात की सगळ्यात आधी आपण कर्ज फेडूया. मी तर म्हटलं की तुम्ही या, मी पण कामावर येईल असं म्हटलंय, पण ते ऐकत नाही. मी पण जाऊ दिलं मग. जेव्हा पूर्ण कर्ज फेडून जाईल ना, तेव्हा आम्ही पण फ्री असू. तसं तुम्ही अजून लग्न का नाही केलंय? मी तर लग्न करण्यासाठी तयारच आहे, पण मुलींच्या घरी माझी सॅलरी किती आहे, माझ्याकडे घर आहे का, कार आहे का, या सगळ्या गोष्टीच विचारतात. पण माझ्याकडे या सगळ्या गोष्टी नाही आहे हो, म्हणूनच मी असा एकटाच राहतोय. माझी एक बहीण पण आहे हो, तिचं लग्न झालंय. आता माझी आई सुद्धा तिच्या सोबतच राहते. काय करू, असंच आयुष्य जगतोय मी. जर मी फॉरेनला गेलो तर वर्षातून एकदाच येऊ शकेन, त्यातही बस 1 महिन्याचा वेळ असेल. त्यात माझं लग्न कसं होणार? तसं तुम्हाला फॉरेनला जाऊन किती वर्ष झाली? आतापर्यंत 10 वर्ष होणार आहे. माझं अर्ध आयुष्य मी तिथेच घालवलं. आता माझ्याकडे खूप सारा पैसा आहे, पण माझ्याशी या वयात आता कोण लग्न करणार सांगा ना? ओके ओके, वाईट वाटून नका घेऊ. तुमची जशी इच्छा असेल तशी चांगली मुलगी तुम्हाला मिळेल. ओके मॅडम, खूप धन्यवाद. जर मला तुमच्यासारखी सुंदर मुलगी मिळाली तर मी फटाफट लग्न करीन. अच्छा, उगाच मला चढवू नका. अच्छा मला सांगा, रात्री तुम्ही काय जेवाल? तुम्ही जेही बनवाल मी जेवणार आहे. खरंच तुम्ही खूप छान जेवण बनवता, पण विजयला बघा, तुमच्या हातचं जेवायचं त्याचं तर नशीबच नाहीये. आता काय करणार आहे? अरे तुम्हाला कपडे वगैरे बदलायचे का? त्यांचे काही कपडे इथे ठेवले आहेत. थांबा मी नाही, घेऊन काही येते. हरकत नाही. हाच ड्रेस मला ठीक अरे आहे. हरकत नाही, फक्त लुंगी घेऊन येते. अहो नको आहे मला, मी यातच अरे मॅनेज करीन थांबा ना. ना, मी घेऊन येते. हे घ्या त्यांची लुंगी घालून ओके घ्या. मॅडम, थँक्यू. ओके. स्वयंपाक करते मी, या तुम्ही. ओके, येतो मी. काय बोलू मी, दिसायला तर ही इतकी सुंदर आहे. अशी सुंदर मुलगी मिळणं तर फारच कठीण आहे. तो तिकडे एकटा राहतोय आणि ही तर इथेच एकटी राहते. जर अशीच बायको मिळणार असेल तर आयुष्य अगदी सुखात काढू शकतो.
मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. हं? त्याला ऐकून तुम्ही रागवू नका प्लीज. तुम्हाला पटत असेल तर बोला, नाहीतर असू द्या. हां, हरकत नाही, विचारा. अ, अ, मी तुम्हाला पाहून खरं तर खूप इम्प्रेस झालोय. तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर फक्त एक दिवस माझ्यासोबत टाइम स्पेंड कराल का? हे सगळं काय बोलत आहात तुम्ही? मी तुमच्या मित्राची बायको आहे. तुम्ही माझ्याजवळ येऊन असं कसं बोलू शकता? मित्राच्या बायकोसोबत कसं बोलायचं काही कळत नाही का तुम्हाला? डोकं आहे का नाही? असं नाही आहे. लाज नाही वाटली असं विचारताना? अहो रागवू नका तुम्ही. अहो माझं म्हणणं तर ऐका. यात तर 2 लाख रुपये ठेवले आहेत. हे तर तुम्हीच ठेवा ना. तुम्हाला पटलं तर ओके, नाही तर असू द्या. व्यवस्थित विचार करा. मी तुम्हाला 2 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. तुम्हाला पटत असेल तर बोला, नाहीतर असू द्या. 2 लाख रुपये कोण देणार विचार करून सांगा. काय काही तर बोला. 2 लाख रुपये? आता काय करू? अहो काही बोला ना. ते पैसे द्या मला. खूप खूप धन्यवाद. कशासाठी? तुम्ही माझं मन राखून माझी इच्छा पूर्ण केलीत. आज तर मी खूप खुश आहे. स्वतःची काळजी घ्या. मी बरं निघतो. ठीक आहे, सांभाळून जा. हो. अरे हे, हॅलो. हॅलो डार्लिंग. काय डार्लिंग, किती वेळापासून मी ट्राय करत होती. फोन स्विच ऑफ येत होता. सॉरी डार्लिंग, माझा फोन मिस झाला होता. नवीन सिम अप्लाय करून यायला 2 दिवस लागलेत, म्हणून फोन नाही करू शकलो तुला. आता सिम ऍक्टिव्हेट झालाय म्हणून तुला कॉल केला. अजून एक गोष्ट, माझा एक मित्र तिकडे आला होता का? मी त्याला भरपूर साऱ्या गोष्टी तुला द्यायला सांगितल्या होत्या. येऊन दिलं का? हो, तो आला होता. तुम्ही मला पाठवलं होतं ना. दागिने, साडी, आयफोन सगळं दिलं त्यांनी. ते सगळं ठीक आहे. त्यांनी तुला 2 लाख रुपये दिलेत का? काय म्हटलं? 2 अरे लाख? हो, त्यांनी माझ्याकडून 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं. खूप दिवस झाले पण त्यांनी परत नाही केलं, म्हणून यावेळी त्याला घरी अरे येऊन बापरे. तुझ्याकडे द्यायला सांगितले होते. काय त्यांनी दिलं म्हणताय का? तुम्ही हे? त्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं? हो, तेच तर सांगतोय मी. त्याला बँक मध्ये डिपॉझिट कर, ठीक आहे ना? ठीक आहे. ओ ठीक आहे, मी थोडा बिझी आहे. रात्री तुला फोन करतो, ठीक आहे? ओके, बाय. ओ छी, आमचेच पैसे घेऊन आम्हालाच देऊन मला धोका दिला ना त्यांनी. धोकेबाज. छी.